तर वेलकम टू बर्वेज टीव्ही। आज मी उन्हात निघालो होतो बाहेर, तर खूप गरम होत होतं, तर म्हटलं चला एक गन्ने का ज्यूस तरी पिऊ आपण, तर चला जाऊया। तर मी आलोय गन्ने का ज्यूसचे इथं, सद्गुरू रसवंती गृहच्या इथं। चला मग आता मध्ये जाऊया ना, मस्तपैकी आपण ज्यूस पिऊया। त्याआधी सांगतो तुम्हाला, इकडचं ज्यूस खूप छान आहे, एकदम टेस्ट केलं मी याच्या आधी, त्याच्यामुळे इथं परत आलेलो आहे मी। तर भाऊला सांगितलं मी, ये भाऊ चल ज्यूस बनवू लगेच पटकन। तर भाऊ घेतो आता ज्यूस बनवायला, पाहू किती वेळात देतो, तसं लवकरच दिला कारण की जास्त काही गर्दी नाहीये। तुम्ही तिकडे बघू शकता की एकदम फ्रेश ज्यूस ठेवले, फ्रेश गन्ने के ज्यूस ठेवलेले तिकडं ऊसाचे, आणि ते ऊस एकदम फ्रेश आहे। या साईडला तुम्ही बघू शकता भाऊने आपला ज्यूस बनवायला तयार केलेला आहे। चांगले 2 ज्यूस घेतले, म्हणजे एका ग्लासामध्ये 2 गन्ने के ज्यूस टाकता वाटतं। चला तर बघू आता किती वेळ करता, 2-3 मिनिटं लागतील, 2 मिनिटं नाही 2 मिनिटात होऊन जाईल असं काम आपलं, गर्दी नाही त्याच्यामुळं। आणि गन्ने का ज्यूस चांगला राहतो, तर मी तोपर्यंत वाट बघत बसलो आपला ज्यूस कधी येतो। चला पाहूया आता, खूप केव्हाचं म्हटलं चला ज्यूस तरी पिऊ, एकदम ताण लागली होती मला। तर भाऊला दिली ऑर्डर, आता किती वेळ झालंच वाटतं, तयार झाला आपला ज्यूस आता। त्याआधी भाऊ आता मस्त की त्याला गाळून घेतोय, म्हणजे कसं ते ज्यूसचं जे काय असेल बाकीचे पार्ट्स ऊसाचे, तर ते साईडला येतील त्याच्यामुळं। ते भाऊ पटकन ज्यूस दे आता। तर भावाने तयारच केले, ग्लास वगैरे धुतले भावाने, ग्लास धुतलेलेच आहे तिथून। घे गाळून, परत डबल गाळून घेतोय भाऊ एकदा, म्हणजे कसं एकदम ज्यूस पिल्यासारखं वाटेल आपल्याला, चांगलं आहे। भाऊला त्याला लिंबू पण टाकायला लावलं, तुम्ही त्याला लिंबू टाकले की नाही काय नाही त्याच्यामध्ये। तर आपला ज्यूस आलेला आहे, आता टेस्ट करूया आपण, चांगलाच दिसतोय ज्यूस। कारण की तुम्ही जर ना ऊसाचा ज्यूस पित असाल तर तुमचं बॉडी पण डिटॉक्सिफाय होती, असं मी वाचलं होतं। तर ऊसाचा ज्यूस नक्की ट्राय करत राहा। त्या भाऊकडून मी बर्फ पण मागवलं, कारण की दर टाईम मला बर्फ ऊसामध्ये लागतोच, बर्फाशिवाय मला होतच नाही। मीठ पण घेऊया आपण थोडं, ते चाट मीठ येते ह्याच्यावर टाकून जरा, म्हणजे कसं जरा मजा येते प्यायला, ज्यूस प्यायला। तर चला आपण ह्याच्यात थोडंसं बर्फ टाकू आणि मस्त ज्यूस पिऊया आता। चला तर ज्यूस ट्राय करून बघतो मी कसा आहे ज्यूस आता। ज्यूसची टेस्ट एकदम खूप चांगली आहे, मला तर आवडलेलं आहे। कारण की ऊसाचा ज्यूस कोणता पण चांगलाच लागतो, फक्त त्याच्यामध्ये थोडासा मसाला वगैरे टाकला ना वरून, ते एकदम बेस्ट वाटतो तो। त्याच्यात थोडा बर्फ पण टाकलाय, तुम्ही बघू शकता ज्यूस चालू आहे माझा, त्याच्यात थोडा बर्फ पण टाकतो मी। बर्फ तर लागतोच मला, दर टाइम बर्फ लागतो, बर्फ म्हणजे थोडंसं कसं जरा थंड येतो। तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच, आणि पुढच्या व्लॉगला आपण नक्की भेटू, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या तुमची।